Good morning. ओके, गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. सुरुवात करूया. एक प्रश्न झालेला होता ना? बऱ्याच मुलांचं उत्तर जे आहे ते चुकतंय बरं का. एकाचंही उत्तर येत नाहीये. कोणाचंच उत्तर आलेलं नाही अजून सुद्धा. जे येत आहेत ते रॉंग आन्सर येत आहेत. म्हणजे विचार करा, तुमचं चुकलेलं आहे. चला, एक जणाचं आलं, स्वरा पवार. ओके. बॅच 1 चे मुलं पण चुकतायत. तुम्हाला तर हा भाग झालेला आहे ऑलरेडी. तुमच्याकडनं चूक नाही व्हायला हवी. गौरंग दवर. ओके. 2 मुलं. स्नेहल गाडे 3. प्राची शिंदे, मोहित चौधरी, ज्ञानदीप, प्रियंका, बस झाले एवढेच. सोहम, रवी, यशश्री, समृद्धी,
हो रहा था. चलो फिर. अतिशय मोजक्या मुलांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. काही मुलं राहिली असतील माझ्याकडनं, त्यांनी आन्सर टाकलं असेल आणि मी वाचलं नसेल, असंही होऊ शकतं. औदुंबर, राजेश्वरी, ठीक आहे. चला बघूया कोण सांगेल ते. म्हणजे 150 मुलांपैकी 10 ते 15 मुलांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे असा प्रश्न जर आला तर तुम्ही चुकणार का परीक्षेमध्ये सुद्धा? बॅच 1 ची मुलं काय करताय तुम्ही? कसा अभ्यास चालू आहे? कशी रिव्हिजन चालू आहे? असा प्रश्न जर आला तर तुम्हाला येत नाहीये. का बरं? हा शिकवलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजे असं पण नाही की मी सोडून दिलेला प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला यायला हवा होता. साहजिक आहे बॅच 2 चं, परंतु तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती ही. याचा अर्थ तुमचा काहीच अभ्यास नाहीये मग. शुभम. चला, ज्यांची नावं घेतली जाणार आहेत ते पटकन बोलणार असतील तर माईक ऑन करते, नाही तर माईक ऑन करत नाही मग. चला, माईक बंद केला. आरती शिंदे, आरती शिंदे, एक एक काम करा, ज्यांना उत्तर सांगायचंय ना त्यांचीच हँड रिक्वेस्ट चालू ठेवा आणि ज्यांना सांगायचं नाही त्यांनी बंद करा बरं. मी माईक ऑन करायचा आणि मग नंतर तुम्ही तिकडनं बंद करायचा. स्नेहल, स्नेहल खिराडे, आता एकदा मी परत सांगते की ज्या मुलांना उत्तर सांगायचे त्यांनी हँड रिक्वेस्ट द्या. ज्यांना सांगायचं नाही उत्तर त्यांनी लगेच माईक बंद करा. आणि जे मुलं बोलणार नाहीत त्यांची मी नावं लिहून घेणार आहे आता. त्यांचे माईक पुन्हा ऑन केले जाणार नाहीत माझ्या पिरियडमध्ये. जे मुलं माईक ऑन करून बोलणार नाही त्या मुलांना माझ्या क्लासमध्ये पुन्हा मी तुमचे माईक ऑन करणार नाही. त्यामुळे आत्ताच ठरवा की तुम्हाला बोलायचं आहे की नाही ते. ज्यांना बोलायचं नाही त्यांनी रिक्वेस्ट बंद करा लगेच. साहिल, साहिल खान बोला. हॅलो मॅम, हम्म. माझे उत्तर बी आले. कारण कारण ते मधल्या आकृतीत ते वरचा गोल खाली आलाय आणि खालचं वरी गेलंय. मग पुढे सी ची आकृतीत बी मध्ये आले, तिसऱ्या नंबरची आकृतीत. म्हणजे वरचा गोल एम पहिल्या भागामध्ये वरचा गोल म्हणजे हा वक्र भाग खाली आलाय असं म्हणायचंय का तुला? हा. बर. आणि तिसऱ्या याच्यात काय झालं? आर्यन पाटील, हॅलो टीचर. हॅलो बोला. टीचर, माझे ऑप्शन नंबर सी उत्तर आले. कारण कारण जे पहिला भाग आहे ना त्याचे जे त्या कोपऱ्याला वक्र भाग आहे ना. हॅलो, आवाज येतो, तू बोल.
त्याच्या त्या साईडला जो वक्र भाग आहे ना आणि या साईडला जो चौकन आहे त्यांची जागा अदलबदल होते. बर. आणि तो जो खालती भाग आहे त्या भागचा जो हा आहे वर्तुळ दुसऱ्या भागामध्ये तो जो वर्तुळ छोटासा वर्तुळ होता छायांकित तो वर्तुळ बाहेर निघून गेलाय. बर. आणि मग तिसऱ्या भागात जी आकृती दिलेली आहे ती आकृतीचे जे मध्ये चिन्ह आहेत त्यांची अदलाबदल होऊन जाईल. बर. त्यांची अदलाबदल होऊन जाईल. मग आणि जो या साईडला तो जो छायांकित वर्तुळ येईल तो वर्तुळ चौकोनमधनं बाहेर निघून जाईल. म्हणजे ऑप्शन नंबर सी मध्ये. ओके. चला, जवळपास 95% मुलांनी उत्तर सी दिलेलं आहे. आणि उरलेले काही जे आहेत त्यांनी बी दिलंय आणि त्यातून काही जे उरलेले आहेत त्यांनी ए दिलंय. म्हणजे अगदी मोजक्या मुलांनी उत्तर ए दिलंय तर त्यांचं उत्तर करेक्ट आहे. चला बघा, आता तुम्ही म्हणाल मॅडम ए कस काय आन्सर येईल, तर या ठिकाणी आपण बघा आकृती जी आहे म्हणजे दिलेली जी प्रश्न आकृती दिसते तुम्हाला ती प्रश्न आकृती 180 अंशात फिरवा. पहिला भाग जर आपण 180 अंशामध्ये फिरवला तर आपल्याला दुसरा भाग मिळतो. आणि जे दिलेलं चिन्ह आहे कोणतं, जे छायांकित डॉट आहे किंवा तो ठिपका आहे, तो ठिपका फक्त आतमध्ये आहे, तो बाहेर येतो आणि जो बाहेर आहे तो आतमध्ये जातो. हीच क्रिया पुढे होईल. आयत आहे त्यामुळे आयत जो आहे तो 180 अंशामध्ये फिरलेला लक्षात येत नाहीये, म्हणून उत्तर तुमचे चुकतायत. कोणाचं बी येतंय, कोणाचं सी येतंय. बी वाल्यांनी आकृती फिरवली, ज्यांनी ज्यांनी बी काढले आकृती फिरवली 180 अंशात आकृती फिरवली, पण आतलं काय केलं, आकृती जर 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर हा वक्र भाग जो आहे तो उजवीकडे जाईल डावीकडचा, आणि डावीकडचा जो चौकोनी आकाराचा भाग आहे उजवीकडचा तो डावीकडे जाईल. फक्त फिरवलं, आतलं चिन्ह तुम्ही आहे तसंच ठेवलं त्यामुळे गोंधळ झाला. तिसरा भाग पुन्हा 180 अंशात फिरेल. 180 अंशामध्ये फिरल्यानंतर आकृती त्रिकोण असा होईल. हा जो भाग आहे वक्र तो इकडे जाईल, चौकोनी भाग इकडे जाईल, आतलं चिन्ह बाहेर म्हणजे हे जे चौकोनाचं चिन्ह आहे आत मध्ये दिलेलं ते बाहेर येईल आणि जे बाहेरचं चिन्ह आहे ते आतमध्ये जाईल. म्हणून ऑप्शन नंबर ए हे आपलं आन्सर येणार. आलं का लक्षात सर्वांना? बॅच 1 सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा, बी वाल्यांनी छान प्रयत्न केला. ज्यांनी ऑप्शन बी उत्तर दिलं त्यांनी आकृती 180 अंशामध्ये फिरवली, परंतु तो किंवा मग त्यांनी पाण्याचं प्रतिबिंब लावलं असेल. नियम पाण्याच्या प्रतिबिंबाचा जर नियम या ठिकाणी तुम्ही लावला असेल तर मग चुकलं. बघा, काही आकृत्यांमध्ये 180 अंशाचा नियम आणि एक पाण्याच्या प्रतिबिंबाचा जो नियम आहे, पाण्याचं प्रतिबिंब वेगळं आणि 180 अंशाचा नियम वेगळा.
हे इथं आपल्याला लक्षात येऊन जाईल. बघा, ज्या वेळेला तुम्ही 180 अंशामध्ये आकृती फिरवणार त्यावेळेला ती याच्यासारखी येणार, आणि ज्या वेळेला तुम्ही पाण्याचं प्रतिबिंब हा नियम लावणार त्यावेळेला आकृती अशी येणार. आहे की नाही फरक? लक्षात आलं का? पाण्याचं प्रतिबिंब नियम लावला तर आकृती अशी येते, 180 अंशाचा नियम लावला तर आकृती अशी येणार. म्हणजे प्रत्येक वेळेला पाण्याचं प्रतिबिंब आणि 180 अंशाचा नियम बऱ्याच वेळेला सारखा येतो, काही आकृत्यांना तो सारखा येत नाही. हे इथं सिद्ध झालंय थोडक्यात. काहीच आकृत्यांना ते सेम येतं. आलं लक्षात सर्वांना? चला, सी वाले, बी वाले आलं का लक्षात सगळ्यांच्या? चला, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही स्वराली, मी बोलले ना. अजून कोणी असेल त्यांचं राहिलं असेल म्हटलंय ना. चला, आता चुकू नका, असा प्रश्न आला तरी प्रत्येक येते. म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीनं विचार करणार आहेत. तुम्ही पाण्याच्या प्रतिबिंबाचा जर नियम लावला तर त्याचंही उत्तर त्यांनी इथं दिलेलं आहे. फक्त जे वक्र आणि चौकोनी भाग जे आहेत ते जरी तुम्ही त्यांची जागा बदलली त्याचंही आन्सर तुम्हाला इथं दिलेलं आहे, आणि नियमानुसार जर तुम्ही हे सांगितलं उत्तर काढलं तर त्याचंही आन्सर इथं दिलेलं आहे. म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न येणार आहेत, लक्षात घ्या शेवटच्या परीक्षेमध्ये. आलं लक्षात? त्यामुळे आपली तयारी किती आहे, कशी आहे, कशी करणार ते तुमच्यावर आहे. आता अशा पद्धतीचे प्रश्न जर फिरवणारे आले तर तुम्ही ज्या ज्या प्रमाणे ज्या ज्या पद्धतीने डोक्यात विचार घेणार, कसा विचार करणार, त्या सगळ्या पद्धतीने इथे तुम्हाला आन्सर दिलेलं असतं. जसं की बी आलं होतं, सी आलं होतं, पण ए मात्र कोणाचंच आलं नाही जास्त. अशा चला लिहून घ्या. प्रश्नाकृती 180 अंशात फिरवा व चिन्हामधील काळा ठिपका बाहेर व बाहेरील ठिपका आत येतो म्हणून उत्तर ए. प्रश्न दुसरा चालू आहे, समसंबंध. दोन 2026च्या पुस्तकामध्ये वेगळा प्रश्न आहे तो. सोपा प्रश्न आहे, तोही नसेल समजला तर तो पण सांगून देते मी तुम्हाला, काही अडचण नाही. बघा, जो 2026चं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला जो दुसरा प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये चौकोन आहे पहिल्या भागात, दुसऱ्या भागात चौकोनामध्ये 4 गुणाकाराचे चिन्ह दिलेत. म्हणजे जेवढ्या बाजू तेवढे दुसऱ्या भागामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहेत. मग तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू असतात म्हणून आतमध्ये आहे ते 3 गुणाकाराचे चिन्ह येतील, म्हणून उत्तर ऑप्शन बी यायला हवं. सोपा प्रश्न आहे अगदी. चला, लिहून झाला असेल, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. पाठवा.
समर्थ, समर्थ, तेरे को चलेगा अगर 30 असतील तर हा? समर्थ येस मॅम. बोला. मॅम पहिल्या आकृतीत जी आतील आकृती आहे ना ते बाहेर गेली आणि बाहेरचा चौरस आहे ना तो आत आला म्हणून आहे ना मग आहे ना दुसऱ्या ह्याच्यात आहे ना जो आतील त्रिकोण आहे तो बाहेर जाणार आणि जो बाहेरील चौरस आहे तो आत येणार म्हणून पर्याय क्रमांक सी. बाहेर चौरस कुठं रे? गोल हे आतील. म्हणून पर्याय क्रमांक सी. बरोबर. आतील रचना बाहेर आणि बाहेरची रचना आत जाते. करेक्ट आहे ना. चला लिहूया. थँक्यू मॅम. आकृतीमधील बाहेरील रचना आत व आतील रचना बाहेर येऊन पुढची आकृती बनते हीच क्रिया पुढे होईल म्हणून उत्तर पर्याय सी. मगर सीच दिले बेटा. अवधूत गिरी हॅलो, बोला. माझे उत्तर बी आले. बरोबर. सांगा. पहिल्या भागात कोण आहे छायांकित. पुन्हा फिरतो वर तो छायांकित होतो. पुढे पुन्हा त्रिकोण छायांकित आहे. तो डावे ही चौरस डावीकडे फिरून चौरस छायांकित होणार. म्हणून उत्तर सी. कैवल्य,
कैवल्य, हॅलो मॅम. बोला. मॅम माझे उत्तर पर्याय बी आले. डायरेक्ट नियम सांगा आता मला. काय नियम लावला? नियम हम्म. पहिल्या प्रश्नाकृतीची चौरसाची विरुद्ध बाजूवर असलेले काळे चिन्ह पांढरे आणि पांढरे चिन्ह काळे करावे. या प्रश्नाकृतीतील त्यातील प्रतिमा म्हणजे दुसरी प्रश्नाकृती आहे. याप्रमाणे तिसऱ्या प्रश्नाकृतीची आशातील प्रतिमा ही उत्तराकृती बी आहे, म्हणून उत्तर पर्याय बी. तू तर बघून सांगितलं सगळं वाटते मला. हम्म. हो रे. हॅलो मॅम. पाहून सांगितलं का? हो मॅम. नाही ना बेटा, पाहून का बरं सांगायचंय? पाहून नाही सांगायचं. चुकलं तर चुकू दे, पण स्वतःच्या मनानेच सांगायचं. कारण काय होतं, आता तू पाहून सांगशील, आता तुला चांगलं वाटेल, बरं वाटेल, पण नंतर परीक्षेमध्ये नाही आल्यावर मग त्याचा उपयोग नाही बेटा. चुकू दे, आता चुकलं तरी पण प्रयत्न करायचा, पाहून नाही सांगायचं अजिबात. त्याला स्टॅपलर मारून टाका. मागचे जे आन्सर की आहे त्याला सगळ्याला स्टॅपलर मारून टाकायचं. पाहून सांगायचं नाही. हा. बघा या ठिकाणी पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग आहे. फक्त काय केलेलं आहे, आता आरशाच्या प्रतिमेमध्ये वरचा भाग वरी आणि खालचा भाग खाली असतो, हे तुम्हाला ठाऊक आहे. काळं चिन्ह फक्त खाली जातं दुसऱ्या भागात आणि जे पांढरं आहे ते वरती जातं. म्हणजे काळं चिन्ह पांढरं आणि पांढरं चिन्ह काळं होतं थोडक्यात. मग तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच करा. तिसऱ्या आकृतीची आरशाची प्रतिमा चौथ्या भागात करा. जो छायांकित भाग आहे तो वरच्या भागात जाईल आणि वरचा जो पांढरा भाग आहे तो खाली येणार. म्हणजे ऑप्शन नंबर बी येणार. पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे व चौरसाच्या बाहेरील चिन्हे पुढच्या भागात गेल्यास बदलतात. हीच क्रिया पुढच्या भागात होईल, म्हणून उत्तर बी. काय झालं प्रियंका? प्रियंका गाडेकर. आरशाच्या प्रतिमेमध्ये रेखांकित भाग कसा होतो बघ बरं. प्रियंका गाडेकर, रेखांकित भाग कसा होतो? सी मधल्या सारखा होईल का? आहे तशीच आकृती आहे ना ते सी मध्ये रेखांकित भागाची. जर आपण या भागाची आरशाची प्रतिमा करणार आहोत, या भागाची देखील, तर त्याची रेखांकित भाग असंच येणार ना, का सी मधल्या सारखा येईल? कुणाचं चुकलं, तुझं की माझं? झालं का लिहून?
झालं का? मानव मानव मुरगुरे हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आले. बरोबर. सांगा काय केलं? मॅम पहिल्या वर्तुळात जे वरचा आहे ते कोण? काय? वरचा जे पहिल्या वर्तुळात चौकोन सारखी आकृती आहे मॅम आणि खाली त्रिकोणासारखी आहे. हम्म. दुसऱ्या नंबरवर त्या चौकोन आकृतीमध्ये ते त्रिकोण आकृती दिलेली आहे. आणि तिसऱ्यामध्ये चौकोन आहे आणि वर्तुळ आहे. आणि चौथ्यामध्ये मॅम चौकोनामध्ये वर्तुळ येणार म्हणून माझं ऑप्शन नंबर बी आलं. बरोबर. खाली दिलेली जी रचना आहे ती वरच्या भागात जाईल, म्हणजे या भागात इथे गेली. हो बरोबर. मॅम. मग हा सुद्धा वर्तुळ जो आहे खालची रचना वरच्या रचनेत जाणार, म्हणजे या ठिकाणी वर्तुळ येणार, म्हणजे बी सारखी आकृती तयार होईल. प्रश्नाकृतीमधील खालील रचना वरच्या भागात जाते हीच क्रिया पुढच्या भागात होईल, म्हणून उत्तर पर्याय बी. ऑप्शन नंबर बी. मला ऐकू दे ना काय म्हणतात. लिहून घ्या. लिहून घ्या. ज्यांना येत नाही त्यांना. I can't help you. मला लिहून घेता सर्वजण? मॅम. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 6. मानव माईक बंद कर बेटा.
काव्या. काव्य जाधव बोला. माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आलं. सी का? पहिल्या भागात पहिल्या भागातली आकृती 90 अंश फिरून दुसऱ्या भागात दिसते आणि तिसऱ्या भागातली आवाज आवाज येत नाही व्यवस्थित. काय म्हणते? ऑप्शन नंबर सी उत्तर आलं. हो, आता पुढे सांग. पहिल्या भागातील आकृती 90 अंशात फिरून तिसऱ्या भागात दिसते आणि तिसऱ्या भागातली आकृती 90 अंशात फिरून दुसऱ्या भागात दिसते. तर तिसऱ्या भागातली आकृती गतीवर 90 अंशात फिरून ऑप्शन नंबर सी म्हणजे चौथ्या भागात दिसते. 90 अंशात कसं काय फिरवलं तू? हम्म? मला सांग. 90 अंशात म्हणजे अशी, बरोबर? मग आता हा जो दिलेला वर्तुळ आहे तो 90 अंशात फिरून इथे जाईल ना, हो. किंवा हा जो वर्तुळ आहे 90 अंशात फिरून तो इथे जायला हवा. मग आकृती 90 अंशात फिरत नाही. रॉंग. आन्सर बरोबर आहे, बट स्पष्टीकरण रॉंग आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, प्रयत्न चांगला आहे. ही वाले बोला. श्रद्धा हॅलो मॅम. बोला. पहिल्या भागात वजाबाकीचे चिन्ह आहे ते आणि बरोबरचं चिन्ह ते दुसऱ्या भागात उलट्या दिशेने जाते. म्हणजे त्यांची म्हणजे जागा बदलते. बदल होते आणि Yes. वर्तुळ त्याच्या खालच्या भागात येते. मग वजाबाकी खालच्या कुठं? समोरच्या म्हणजे विरुद्ध बाजूवर. समोर विरुद्ध बाजूला येते. मग Yes. तिसऱ्या भागाचं तसंच होणार. हीच क्रिया पुढे होऊन ऑप्शन नंबर सी मिळेल. हो. मग आता हा जो भाग आहे समजा, अरे ठीक आहे. आता जिथं एक आहे तिथे 2 रेषा जाणार आणि जिथं 2 आहे तिथं 1 रेषा येणार. हा वर्तुळ विरुद्ध बाजूवर म्हणजे समोरच्या बाजूवर जाणार. तसं उत्तर आहे सी मध्ये. हो बरोबर? हो तसं सांगायचंय ना तुला? हो. ओके, छान. लिहून घ्या मग. चौरसाच्या बाजूवरील चिन्हांची अदलाबदल होऊन हे चिन्ह कोणतं? हे वर्तुळाचं चिन्ह समोरच्या कोपऱ्यात जाते. हीच क्रिया पुढच्या भागात होईल, म्हणून उत्तर पर्याय सी. नाव काय तुझं? श्रद्धा हिवाळे. आणि गाव? देहुगाव, पुणे. देहू, हो पुणे. आळंदी देहू तिकडे? हो. अरे. डन मॅम. ओके. माईक बंद करू? हो, करा.
श्रावणी. श्रावणी तिरसे. हॅलो मॅम. बोला. याच्यामध्ये बी पहिल्या आकृतीमध्ये बी उलटी झालेली आहे लिंबेमध्ये आणि ई सुद्धा उलटी झालेली आहे. आणि मग तिसऱ्या आकृतीमध्ये के उलटा होईल आणि क्यू सुद्धा उलट होईल म्हणून माझे उत्तर डी आले. उलट म्हणजे काय? म्हणजे त्याची ना बाजू आहे ना तिकून होईल. आता बी कसं आहे त्याची उलट दिशा होईल. मग त्याला आपण काय म्हणतो? काय सांगितलं? आरशाची प्रतिमा. हा, आरशाची प्रतिमा. म्हणजे या बीची आरशाची प्रतिमा दुसऱ्या भागामध्ये दिलेली आहे, पण त्यांचं स्थान जे आहे ते चेंज केलेलं नाही. बघा, डावीकडचा भाग आरशाच्या प्रतिमेमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला उजवीकडे असतो, परंतु त्यांनी आरशाची प्रतिमा केलीये, पण स्थान आहे त्याच जागेवर दिलेली, त्याची जागा काही बदललेली नाही. इव्हन ईची सुद्धा आपण पाहतोय तर ईची सुद्धा त्यांनी जागा बदलली नाही, परंतु आरशाची प्रतिमा केली. म्हणून आपल्याला तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी तसंच लावावा लागेल. के आहे त्याच स्थानावर ठेवायचं, त्याची आरशाची प्रतिमा करा आणि क्यूची पण आरशाची प्रतिमा करून आहे त्याच जागेवर किंवा त्या स्थानावर राहू द्यायचं. म्हणजेच ऑप्शन नंबर डी उत्तर येईल. ओके, चला बघा, पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे, अक्षर त्याच स्थानावर मिळते, हीच क्रिया तिसऱ्या भागात होईल, म्हणून उत्तर डी. रितिका शिंदे आहे का? रितिका शिंदे धाराशिव आहे का? असेल तर मेसेज करा. रितिका शिंदे आहे का? आहे ना? ओके. तर बघा, ही विद्यार्थिनी जवळपास मला 28 एप्रिल 2025 पासून मेसेज करते. मेसेज म्हणजे काय, तर उतारे ते आत्तापर्यंत, म्हणजे मला ती कालपर्यंत तिने उतारे पाठवलेले आहेत. नियमित तिचा अभ्यास असतो, नियमित दररोज तिचं न चुकता, जेव्हापासून सांगितलेत, उलट माझा 2 महिने फोन खराब झालेला होता तेव्हा सुद्धा तिने केला असेल, पण कंटिन्यू तिचा अभ्यास असतो, डेली न चुकता. म्हणजे मी जेव्हा सांगितले तेव्हापासून त्या विद्यार्थिनीने ते कालपर्यंत दररोज समानार्थी शब्द मला पाठवलेले आहेत. याला म्हणतात अभ्यास. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, किती महिने झाले मोजा. आणि याला म्हणतात सातत्य. अतिशय छान, न चुकता तिचा कधी एखाद्या वेळेस मला चेक करणं होत नाही, परंतु तिचा डेली न चुकता अभ्यास असतोच असतो. तिच्यासाठी सर्वांनी क्लॅप करा. नाही ऐकायला आलं तरी सुद्धा क्लॅप करा. माझा क्लॅप तिला ऐकायला येत असेल तर छान, व्हेरी गुड. सातत्य असतं, असा अभ्यास करावा लागतो, सातत्याने, कंटिन्यू. जेव्हापासून तिला सांगितलेलं आहे तेव्हापासून ती विद्यार्थिनी न चुकता मला अभ्यास पाठवते. व्हेरी गुड रितिका, छान बेटा. आणि काही मुलं आहेत पाठवणारे, बट ते काय करतात, अधूनमधून अमावस्याला पाठवायचं, पौर्णिमेला नाही पाठवायचं, मग पौर्णिमेला पाठवलं तर अमावस्याला नाही पाठवायचं. असं नको, डेली अभ्यास पाहिजे, डेली. छान, व्हेरी गुड. आहे का रितिका? रितिका शिंदे आहे, ओके. बोला रितिका.
आवाज येतोय रितिका? हो मॅम. ओके. खूप छान अभ्यास करते बेटा. दररोज तुझा न चुकता मला अभ्यास असतो आणि तुझं खूप खूप अभिनंदन, कारण तू सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ते फॉलो करतेस. छान, व्हेरी गुड. बघा म्हणजे थँक्यू. एवढे एवढे विद्यार्थी आहेत, तेवढ्या विद्यार्थ्यांपैकी एकच विद्यार्थिनी आहे का जी की शिक्षकांचं ऐकते? तुम्ही काय करता बाकीचे? कधी टाकता, कधी टाकत नाही. का बरं? अडचण काय आहे? केलेला अभ्यासाचा फोटो काढून तुम्हाला पाठवणं होत नाही का? मग याचा अर्थ तुमचा अभ्यास नाही आहे का? होत नाही, करत नाही. काय आहे नेमकं? असं नका करू. अभ्यास डेली पाठवत चला. चला, छान, व्हेरी गुड रितिका. थँक्यू मॅम. ओके. चला, काय माधवी बोरकर, काय झालं? का बरं? पुढचा प्रश्न घेऊया. वेळ झालेली नाही, सोडणार नाही. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबरचा. मॅम माईक बंद करू? सांग आता, तूच उत्तर सांग. सांगा. बी. कारण कारण मॅम त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये गोल आहे आणि मॅम दुसऱ्या आकृतीमध्ये मधले गोल जे आहे ना ते बाहेर आलेला आहे आणि बाहेरच्या आहे ना तो मध्ये गेलेला आहे. बरोबर. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोन दिलेला आहे आणि मध्ये त्रिकोण दिलेला आहे, म्हणून मधला त्रिकोण बाहेर घ्यायचा आणि बाहेरचा चौकोन मध्ये घ्यायचा आणि रेषा ज्या त्या जागेवर तिथेच आहेत, म्हणून ऑप्शन नंबर बी आले. करेक्ट, व्हेरी गुड. आतली रचना बाहेर जाते, बाहेरची रचना आत येते. रेखांकित भाग जो आहे त्याची स्थान जागा आहे तशीच त्याच जागेवर आहे, ती काही बदलत नाही, म्हणून उत्तर पर्याय बी. व्हेरी गुड, लिहून घ्या. आकृतीमधील आतील रचना बाहेर व बाहेरील रचना आत जाते, तसेच रेखांकित भाग आहे तसाच राहील, त्याची जागा व स्थिती बदलत नाही, म्हणून उत्तर पर्याय बी. रितिका कोणत्या स्कूलमध्ये आहे? मला पण नाही माहिती. चला, झालं लिहून? डन मॅम. चला, 9वा प्रश्न. समृद्धी. हॅलो मॅम, आवाज येतोय? हो. मॅडम, मी उत्तर काढते. काढा.
मॅडम माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. बरोबर. काय केलं? मॅम पहिल्या आकृतीत ना तो तिन्ही पण भाग रेखांकित आहेत. मग तो वर्तुळ आहे ना तो पुढच्या पहिल्या आकृतीत तिन्ही चौरस वर्तुळ आणि त्रिकोण त्या आकृतीतले सगळे छायांकित आहेत. मग पुढच्या भागात वर्तुळ वरी गेला आणि त्रिकोण खाली आला आणि वर्तुळ पांढरा झाला. मग तिसऱ्या भागात पण तसंच आहे. मग त्रिकोण वरी जाईल, चौरस खाली येईल आणि मग त्रिकोण पांढरा होईल. बरोबर. असं उत्तर कशात आहे? ऑप्शन नंबर डी मध्ये. डी मध्ये आहे. फक्त काय केलंय त्यांनी? उजवीकडील जे दिलेले चिन्ह आहेत म्हणजे हे, या चिन्हांची त्यांची येस जागा बदलली, आदला बदल केलेली आहे आणि वरती जे जाणार चिन्ह आहे ते पांढरं केलंय. लिहून घ्या मग. हो घनाच्या उजव्या व वरच्या चिन्हाच्या जागेत आदला बदल होते व वर असलेल्या चिन्हाचा रंग नाहीसा केल्यास दुसरी आकृती मिळते. हीच क्रिया तिसऱ्या भागात होईल म्हणून उत्तर डी. तिसऱ्या ऱ्या नीट काढा तुम्ही. इथं मला तिथं ते येत नव्हतं म्हणून मला तसंच काढावं लागतंय. ऱ्या येस मॅम. नाहीतर असंच काढाल बघा. टायपिंग मध्ये मला करताना ते येत नाही तिथं. कार्तिकी कोणत्या प्रश्नाचं उत्तर दाखवायचंय की समजून सांगायचंय? डन मॅम. ओके. थँक्यू मॅम. ओके वेलकम. झालं का सर्वांचं लिहून? स्वराली जगताप, व्हेरी गुड. छान, अभिनंदन तुझं. अबॅकस मध्ये जगातून दुसरा नंबर आला. वा. चला लेफ्ट झालं तरी चालेल. हे लिहून झालं असेल तर मला मागचा प्रश्न दाखवू द्या. लिहून झालंय का हे? लेफ्ट झालं तरी चालेल. लिहून झालंय? ओके. कोणाचं राहिलं होतं मागचा प्रश्न लिहून घ्या. नाही झालं का? ओके ओके, थांबा. घ्या लिहून घ्या. आणि ज्याचं कोणाचं राहिलं होतं मागचा प्रश्न त्यांनी थांबा थोडस. वेदश्री गावडे आहे का? वेदश्री गावडे आहे का? मेसेज करा असेल तर. चला, हा लिहून झालाय सर्वांचा प्रश्न. कोणाचा बाकी होता हा प्रश्न तो लिहून घ्या. वेदश्री गावडे
आहे का? मेसेज करा असेल तर. झालं सर्वांचं लिहून? चलो फिर बाय सर्वांना.